नमस्कार मित्रांनो, हे आपल्याकडे आहे वॉशिंग मशीनचं डोअर स्विच. ते डोअर स्विच चालू आहे की बंद आहे हे आपल्याला चेक करायचं. तर त्यासाठी आपल्याला लागतं एक क्लॅम्प मीटर लागते आणि एक लोहचुंबक लागते. तर क्लॅम्प मीटर आपल्याला कंटिन्युटी मोडवर सेट करायचं आहे. आपण कंटिन्युटी मोडवर सेट केलेलं आहे, बघू शकता. आणि हे डोअर स्विचला 2 टर्मिनलला जॉईन करायचं. तर आपल्या कंटिन्यू मोडवर काहीच वाजत नाही आहे, बीपचा आवाज येत नाही आहे. ठीक आहे, जसं आपण लोहचुंबकच्या जवळ नेतोय तर त्यावेळी बीपचा आवाज येतो आहे, म्हणजे आपलं डोअर स्विच चालू आहे. ठीक आहे, बघू शकता. ठीक आहे, आपला डोअर स्विच चालू आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.